वेडिंग सीझन सुरू होतंय आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी एक खास वेडिंग सिरीज घेऊन येते. हाय गाईज, तुमचे फॅशन थिअरी बाय रोहिणीमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी रोहिणी, तुमची स्टायलिंग फ्रेंड. मला माहितीये ब्राईड होणं म्हणजे खूप एक्साइटिंग आहे, पण त्याच वेळी काय घालायचं याचं टेन्शन सुद्धा असतं. आज आपण त्याच बद्दल बोलणार आहोत. आपण मराठी ट्रेडिशन जपणार आहोत, पण त्याला एक मॉडर्न ट्विस्ट कसं द्यायचं हे पाहूयात. रेडी? चला सुरुवात करूयात. नंबर 1, द आर्ट ऑफ डिटेल, फॅब्रिक आणि फिलिंग. बघा, तुमचा कॉन्फिडन्स ना तुमच्या कम्फर्टवर डिपेंड असतो. म्हणूनच कपड्यांची निवड आणि त्याचे बारीक डिटेल्स खूप महत्त्वाचे असतात. वाय लिटिल डिटेल्स मॅटर फॉर युअर बिग डे? बिकॉज दिस इज नॉट जस्ट अनदर डे, इट्स युअर डे, इट्स युअर बिग डे. इथे तुमच्या प्रत्येक लुकने तुम्हाला रिफ्लेक्ट केलं पाहिजे. फॅब्रिक स्पीक्स फर्स्ट. आता तुम्ही विचाराल, रोहिणी, लग्नात तर सगळेच हेवी साडी नेसतात, पण मग हेवी साडी दिवसभर मॅनेज कशी करायची? हे टेन्शन कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही बेस्ट फॅब्रिक सजेस्ट करणार आहे. नऊवारी तर तुम्ही मुख्य सप्तपदीसाठी नक्कीच नेसा, पण तुम्हाला बाकी फंक्शनसाठी रिच लुक हवा असेल तर तुम्ही लाईट वेट फॅब्रिक सुद्धा निवडू शकता. म्हणजे गडवाल, उपड्डा किंवा टिश्यू पैठणी निवडा. या साड्यांना प्युअर सिल्क सारखेच रिचनेस आहे, पण त्या ड्रेप करायला सोप्या असतात. हळद आणि बाकी प्री वेडिंग रिच्युअलसाठी तुम्ही मल कॉटन विथ जरी बॉर्डर किंवा चंदेरी सिल्क हे कापड वापरा. हे फॅब्रिक्स खूप हवेशीर असतात. दुसरं म्हणजे ब्लाउज स्टिचिंग आणि त्याचा स्मार्ट रियूज. ब्रायडल लुकमध्ये ना ब्लाउजचं फिट सर्वात महत्वाचं आहे. तुमचं स्टिचिंग नुसते टेलरिंग नाही, तर ते तुमच्या संपूर्ण लुकचं आर्किटेक्चर आहे. डोंट रश इट, घाई करू नका. ब्लाउजचा प्रत्येक कट आणि त्याचा शेप तुमच्या सिल्युएटला ग्रेस आणि कॉन्फिडन्स देतो. जर तुमचा ब्लाउज तुमच्या बॉडी शेपच्या हिशोबाने व्यवस्थित बसत असेल तर तुमचा लुक सहज सुंदर वाटेल. आणि आता एक स्मार्ट हॅक सांगते. तर आपण लग्नात शिवलेले हेवी ब्लाउजेस हे नंतर टू मच वाटतात, म्हणून नंतर वापरणं टाळतो. पण जर आपण साडीतलंच मॅचिंग ब्लाउज शिवला तर मग ते नंतर इतक्या छोट्या फंक्शन्सला किंवा सणासुदीला सुद्धा वापरता येतील. हेच आहे खरं स्टायलिंग. नंबर 3, फंक्शन टाइमलाईन, कलर्स, लुक्स आणि स्टायलिंगचे सिक्रेट्स. आता आपण पाहिलेली फॅब्रिक फिलॉसॉफी प्रत्येक फंक्शनला अप्लाय करूया. बघा, प्रत्येक कार्यक्रमाचा वेगळा वाईब असतो, त्यामुळे स्टायलिंग सुद्धा वेगळी असायला हवी. आपण एंगेजमेंट पासून सुरुवात करूयात. साखरपुडा इथे आपलं पहिलं इम्प्रेशन असतं. युजली इथे एमरेल्ड ग्रीन कलरची साडी प्रिफर्ड असते, त्यामुळे तुम्ही हेवी सिल्क साडी आरामात नेसू शकता. पण एक क्विक टिप सांगते, मेन फंक्शन झाल्यानंतर तुम्ही फोटोशूटसाठी लगेचच एका पेस्टल साडी किंवा डिझायनर लेहंगामध्ये चेंज करू शकता, म्हणजे तुमच्या लुकमध्ये थोडासा डिफरन्स येईल. एंगेजमेंट नंतर येते हळद. आता हळदीची वाईब काय आहे? इथे आपल्याला हवा असतो कम्फर्ट. त्यामुळे आपण येल्लो किंवा आता पिंक मध्ये सुद्धा मल कॉटनची साडी ट्राय करू शकतो, किंवा अगदी शराराही. मेहंदी किंवा संगीत यासाठी थोडं फन करूयात. बघा, मराठी पारंपरिक विधी नसले तरी हल्लीच्या ब्राईड्स हे फंक्शन्स खूप एन्जॉय करतात. इथे तुम्हाला फ्रीडम आहे, त्यामुळे व्हायब्रंट कलर्स किंवा शरारास किंवा फ्लोई घागरा हे तुम्ही काहीही निवडू शकता. एक टिप आहे, प्री प्लेटेड साड्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात, त्या निवडा, म्हणजे डान्सिंग सोपं जाईल. मग येतो आपला द बिग डे, वेडिंग सेरेमनी, लग्नविधी. सप्तपदीसाठी आपण नऊवारी साडी, पैठणी साडी यांना प्रायोरिटी देतोच. तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी मुंडावळ्या आणि अंबाडा, मेकअप हे सगळं तयार असतं. पण लक्षात ठेवा, शक्य तितकी लाईटवेट साडी प्रिफर करा, कारण ऑलरेडी हेअरस्टाईल आणि त्यावर ज्वेलरी, मग त्याचं सगळ्यांचं हेवीनेस हे सगळं आपल्यावरती ऑलरेडी असतं. मग आहे आपली ग्लॅम नाईट, रिसेप्शन. हिअर यू गो. इथे यू कॅन गो ऑल आउट. बनारसी, कांजीवरम, टिश्यू सिल्क, स्ट्रक्चर साड्या किंवा हेवी लेहंगा, तुम्हाला हवं ते निवडा. अँटिक एम्ब्रॉयडरी वापरून तुम्ही तुमचा लुक रॉयल सुद्धा बनवू शकता. नंबर 4, ज्वेलरी, बॅलन्स आणि मराठी टच. कपड्यांचा भाग तर झाला, पण मराठमोळा ब्राईडचा लुक पूर्ण होतो ते फक्त एकाच गोष्टीमुळे, आपली खास ट्रेडिशनल ज्वेलरी. आपल्याकडे नथ, ठुशी, कोल्हापुरी साज, अंबाडा असे सगळे आयकॉनिक पीसेस असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे दागिने एकत्र घालू नका. ओव्हर एक्सेसरायझिंग केल्यामुळे कपड्यांचा ग्लॅमर कमी होतो. तुम्ही फक्त बॅलन्स ठेवा. जर तुमचा नेकलेस खूप हेवी असेल तर इयरिंग्स थोडे लाइटर ठेवा. तुम्हाला ब्रायडल ज्वेलरी स्टायलिंगवर एक डिटेल व्हिडिओ हवा आहे का? तसं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला खात्री आहे या टिप्समुळे तुमचं वेडिंग स्टायलिंग जर्नी खूप सोपं होईल आणि एन्जॉयबल सुद्धा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, आणि हो, फॅशन थिअरी बाय रोहिणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, कीप स्टायलिंग, कीप शायनिंग.